आपल्याला संरक्षणाची गरज आहे, माणसापासून नाही, सैतानापासून. कारण माणसं सैतानाचं ऐकतात तेव्हा जगाची वाट लागते. हालेलुया. माणसं सैतानाचं ऐकतात म्हणून जगाची वाट लागते. माणसाने जर सैतानाचं ऐकलं नाही तर जग चांगलं होणार, स्वर्गासारखं होणार. म्हणून आपल्याला गरज आहे खरी संरक्षणाची, पण ती माणसापासून संरक्षण नाही, सैतानापासून. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवांचा मेंढपाळ आहे आणि संरक्षक आहे. आणि येशू ख्रिस्त आपला बचाव करतो सैतानापासून. आपला आत्मा चांगला राहतो, आत्मा सुस्थितीत राहतो आणि म्हणून मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणार. हालेलुया. मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणार, कारण आपला आत्मा जो आहे तो चांगला राहणार, खराब होणार नाही. तो का खराब होणार नाही? येशूने त्याचं रक्षण केलेलं आहे. हालेलुया. येशूने जर रक्षण केलं नाही तर मग बायकोचे ठोसे मारू, आणि ठोसे मारल्यावर आपली रवानगी नरकात होणार. बरोबर. पण येशू सैतानाला पुढे येऊ देत नाही आणि आपण बायकोवर प्रेम करतो आणि मग आपल्याला स्वर्गाची आशा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र येशूचा प्रमुख शिष्य स्पष्टपणे सांगतो आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, पण आता म्हणजे येशूकडे आल्यानंतर, पण आता तुम्ही तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक म्हणजे येशू ख्रिस्त ह्याच्याकडे परत फिरलेला आहात. हालेलुया. तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याकडे परत फिरलेला आहात, माघारी आलेला आहात, तुमच्या वडिलांच्या व्यंगेत आलेला आहात. ज्याने निर्माण केलेलं आहे त्याच्या मिठीत आपण आहोत. तो आपला प्रेमळ पिता आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तुम्ही किती गरजा घेऊन इकडे येता? 1, 2, 3, 4. येशू किती गरजा भागवतो? 1, 2, 3, 4. येशू माणसाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी सज्ज आहे. येशू माणसांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी सज्ज आहे. तो सगळ्या गरजा भागवू शकतो आणि तो सगळ्या गरजा भागवण्यासाठी वाट पाहत आहे.